श्री स्वामी समर्थ. स्वामींनी एका नागाला मुक्ती दिली ही घटना वाऱ्यासारखी पसरली. सारांनात आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रकट झाला आहे आणि ज्या जीवाला आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने स्वामींना शरण जावे. स्वामींच्या चरणांना स्पर्श केला की मन शांत होते. शरीरात वास्तव्य करून असलेल्या सर्व व्याधी संपुष्टात येतात आणि उर्वरित आयुष्य सुखाचे जाते ह्याची परिसरातल्या सर्वांना खात्री पटत चालली होती. नारायण सरोवराच्या मध्यावर पाण्यावर आसन मांडी घालून बसणारा समर्थ योगी पुरुष निदान डोळ्यांनी पाहावा म्हणून लोकांच्या झुंडीच्या झुंडी नारायण सरोवराशी जमा होऊ लागल्या. त्या महंताने स्वामींना सरोवरात शिरताना अडवले होते तोच आता स्वामींचा परमभक्त झाला होता. त्याच्या हाताला कुष्ठरोग झाला होता. स्वामींची त्याच्यावर कृपा झाली आणि त्यांनी केवळ कृपाकटाक्ष टाकला तेव्हा तो कुष्ठरोग 8 दिवसात बरा झाला. इतकेच नव्हे तर त्या महंताला स्वामींनी आयुष्यातला विशुद्ध आनंद मिळवून दिला. लोकांची सेवा कर, दीनदुबळ्यांची मनपूर्वक सेवा कर हा उपदेश त्याला केला. पैशांच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. नारायण सरोवर हे परमेश्वराचे वसतिस्थान आहे ह्याची जाणीव आपल्या अस्तित्वाने करून दिली. अनेक लोकांच्या शारीरिक व्याधी स्वामींनी केवळ आपल्या हस्तस्पर्शाने बऱ्या केल्या. गर्दी वाढू लागली तेव्हा स्वामींनी ठरवले की नारायण सरोवर सोडायचे आणि द्वारकेला जायचे. एके दिवशी सकाळी विलक्षण चमत्कार घडला. स्वामी पाण्यावर आसन मांडी घालून बसलेले लोकांनी पाहिले. लोक हात जोडून उभे होते. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर केला आणि एकदम अदृश्य झाले. लोकांची शारीरिक आणि मानसिक दुःखे दूर करण्यासाठी स्वामी सर्वत्र अचानक प्रकट व्हायचे आणि आपले अवतार कार्य संपले की त्या ठिकाणचा मुक्काम त्वरित हलवायचे. अचानक प्रकट व्हायचे आणि अगदी अचानक गुप्त व्हायचे. स्वामींचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला ते खरे तर सर्वात भाग्यवान भक्त. केवळ पूर्वपुण्याई म्हणून काही लोकांना स्वामींचे दर्शन झाले. व्याधी बऱ्या झाल्या. महंताच्या हाताला कुष्ठरोग झाला होता तसा त्याच्या अस्तित्वाला सुद्धा पैशाच्या वासनेचा कुष्ठरोग झाला होता. स्वामींनी दोन्ही कुष्ठरोग बरे केले. वासनेत अडकलेल्या आणि नागयोनीत वावरणाऱ्या जीवाला नारायण सरोवरात सोडून मुक्ती दिली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची भेट होणे, त्यांच्या कृपाकटाक्षाचे धनी होणे हे सर्वात भाग्याचे लक्षण. मात्र त्यासाठी आपली स्वामी सेवा अखंड हवी.